नागपूर विधान परिषद मतदारसंघ जो आहे तिकडे अतुल लोंढे काँग्रेसचे उमेदवार मैदानात होते आणि ते चांगली फाईट देतील असं म्हटलं जात होतं, मात्र त्यांनाही पराभवच पत्करावा लागलेला आहे। भाजपचे उमेदवार राजीव पोद्दार यांचा तब्बल 682 मतांनी विक्रमी विजय झालाय, तर अतुल लोंढेंना मात्र मतपुटीचा मोठा फटका बसला। काँग्रेसच्या अतुल लोंढेंना 130 मतं मिळाली। काँग्रेसची स्वतःची 170 आणि महाविकास आघाडीची 211 मतं असताना काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 130 मतं मिळाली। तर भाजपने 10 लाख रुपये देऊन काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे मतदार फोडले असा आरोप पराभवानंतर अतुल लोंढेंनी केलाय। नागपूरमध्ये काँग्रेसची मतं फुटली असं तुम्ही म्हणता, भंडारा गोंदियामध्ये भाजपची मतं फुटली। 330 मतं भाजपजवळ होती, 119 मतं आमच्याजवळ होती, 500 बहुमत त्यांच्याजवळ होतं आणि आम्हाला आता 152 मतं मिळाली। मग भंडारा गोंदियामध्ये भाजपची मतं फुटलीत। महाविकास आघाडी म्हणून 200 मतं होते ते 130 वर आलेले आहेत, म्हणजे महाविकास आघाडीचे 70 मतं आणि काँग्रेसचे 40 मतं हे त्या ठिकाणी त्यांना मिळालेले आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेसचा दारुण पराभव या निवडणुकीमध्ये झाला आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह या निवडणुकीच्या निमित्तानं निर्माण झालेलं आहे। काँग्रेस पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून उभा आहे, तुमच्यासोबत निवडणूक लढलो, तुमच्यासमोर लढलो, तुमच्या पैशाच्या, तुमच्या सत्तेच्या, तुमच्या सगळ्या ताकदीसमोर उभं राहून आम्ही सगळे जे आहे काँग्रेसच्या नेत्यांच्या याच्यात आम्ही लढलो, राहुल गांधीच्या नेतृत्वात आम्ही लढलो। हाच आमचा विजय आहे। हमने दिल जीतने की लढाई लढी आहे। कसे कसे ऑफर दिले, मला माझ्या मतदारांनी सांगितलं की असा ऑफर येत आहे, गाडीमध्ये बसा, तसा ऑफर येत आहे, कोणी 10 लाखाचा ऑफर येत आहे। मला दुर्दैव हे आहे, बिचारे बीजेपीचे कार्यकर्ते सतरंजा झुलत राहिले। कमीत कमी 100 लोकांचं भलं तरी झालं ना, माझ्या 100 लोकांना 5-5, 10-10 लाख रुपये भेटले। बीजेपीवाले बिचारे परपटतच गेले, काही भेटलं नाही।